नमस्कार. अच्छा, कधी विचार केलाय का की एखादी केस जिथे गुन्हा घडताना पाहणारा एकही साक्षीदार नाही, ती कशी सिद्ध होत असेल? हे खरंच शक्य आहे का? हो, बिलकुल शक्य आहे. आणि आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं हेच बघणार आहोत. आपण एकत्र मिळून पुराव्यांचा एक न्यायाचा स्तूप बांधणार आहोत. एक एक वीट रचून आपण थेट सत्याच्या शिखरापर्यंत पोहोचणार आहोत. तर मग सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की जेव्हा तुमच्याकडे एकही आय विटनेस नसतो तेव्हा आपलं न्यायालय, आपली न्यायव्यवस्था सत्यापर्यंत पोहोचते तरी कशी? हे खूप मोठं आव्हान आहे, नाही का? पण याचं उत्तर तितकंच इंटरेस्टिंग आहे, जे आपण आज एका कथेच्या माध्यमातून शोधणार आहोत. तर आपल्या या न्यायाच्या स्तूपाचा जो पाया आहे तो आहे एक गुन्हा. आणि ही गोष्ट आहे रघुनाथ आणि बबन यांची. चला तर मग या गोष्टीतूनच आपण कायद्याच्या आणि पुराव्यांच्या एका वेगळ्याच जगात प्रवेश करूया आणि त्याचा खरा अर्थ समजून घेऊया. तर गोष्ट अशी आहे, कोल्हापुरात रघुनाथ नावाचा एक सावकार राहतो. एके दिवशी त्याच्या घरातून तब्बल 5 लाख रुपये चोरीला जातात. घराचं कुलूप तुटलेलं आढळतं. आता पोलिसांचा संशय जातो तो बबनवर. बबन कोण? तर एक तरुण जो डोक्यापासून पायापर्यंत कर्जात बुडालेला होता. आणि गंमत बडा, चोरीच्या दुसऱ्याच दिवशी तो आपली सगळी कर्ज फेडून मोकळा होतो. हाच आहे आपल्या केसचा पाया, आपल्या स्तूपाची पहिली पायरी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक कायदेशीर खटला हा एका स्तूपासारखा असतो. आणि प्रत्येक स्तूपाच्या केंद्रस्थानी आतमध्ये एक गाभारा असतो, जिथे सर्वात पवित्र वस्तू ठेवलेली असते. आपल्या केसमध्ये हा गाभारा म्हणजे तो एक मूळ प्रश्न, ज्याचं उत्तर शोधणं सर्वात महत्त्वाचं असतं. आणि कायद्याच्या भाषेत आपण यालाच म्हणतो वादग्रस्त तथ्य किंवा फॅक्ट इन इश्यू. आता कोर्टात काय होतं? 2 बाजू उभ्या राहतात. एकीकडे सरकारी वकील म्हणतात, माय लॉर्ड, बबनच चोर आहे, तोच दोषी आहे. तर दुसरीकडे बबनचे वकील म्हणतात, अजिबात नाही माय लॉर्ड, बबन पूर्णपणे निर्दोष आहे. इथेच तर खरी लढाई सुरू होते. हाच तो संघर्षाचा केंद्रबिंदू आहे, ज्याच्या भोवती आता संपूर्ण केस फिरणार आहे. मग जेव्हा हे 2 वेगवेगळे, एकमेकांच्या विरुद्ध असलेले दावे समोर येतात, तेव्हा न्यायालय त्यातून एक सरळ, स्पष्ट प्रश्न तयार करतं. आणि या केसमध्ये तो प्रश्न आहे, बबनने रघुनाथच्या घरी चोरी केली आहे की नाही? बस एवढंच. याच एका प्रश्नाच्या हो किंवा नाहीवर सगळं काही अवलंबून आहे. तर ह्या मूळ प्रश्नाला, या गाभाऱ्याला कायदेशीर भाषेत वादग्रस्त तथ्य असं म्हणतात. आपला भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सांगतो की हे असं तथ्य आहे ज्यावर एक पार्टी हो म्हणते आणि दुसरी नाही म्हणते. आणि कोर्टाचं काम आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधणं. हाच आहे आपल्या स्तूपाचा गाभारा. ओके, तर आपला गाभारा म्हणजे मूळ प्रश्न तर ठरला. पण आता नुसत्या गाभाऱ्यावर स्तूप उभा राहत नाही ना, बरोबर? त्यासाठी विटा रचाव्या लागतात. इथे आपल्या विटा म्हणजे पुरावे आहेत. आणि या पुराव्यांनाच कायद्याच्या भाषेत सुसंगत तथ्य किंवा रेलेव्हंट फॅक्ट्स असं म्हटलं जातं. चला तर मग आता या विटा रचायला सुरुवात करूया. ही आहे आपली पहिली वीट. रघुनाथच्या घराबाहेर चिखलात काही पाऊलखुणा सापडल्या आणि त्या चक्क बबनच्या चपलांशी तंतोतंत जुळत होत्या. आता बघा, कोणीही बबनला चोरी करताना पाहिलेलं नाही, पण ही एक अशी कडी आहे जी त्याला गुन्हा घडलेल्या जागेसोबत थेट जोडते. आता रचूया दुसरी वीट. ज्या लोखंडी सळीने घराचं कुलूप तोडण्यात आलं होतं, ती सळी कुठे सापडली असेल? चक्क बबनच्या घरात एका कोपऱ्यात लपवलेली. आता संशय अजून घट्ट झाला नाही का? आपल्या स्तूपाचा दुसरा थर आता रचला गेलाय. आणि ही तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची वीट. पोलिसांनी तपास केल्यावर कळलं की चोरीच्या बरोबर 1 दिवस आधी बबनने जवळच्याच एका दुकानातून अगदी तशीच सळी विकत घेतली होती. आता बघा, ही पुराव्यांची साखळी कशी एकमेकांशी जोडली जात आहे. तर या ज्या पुराव्यांच्या विटा आहेत ना, पाऊलखुणा, घरात सापडलेली सळी, ती विकत घेतल्याची पावती, या सगळ्यांनाच कायद्यात सुसंगत तथ्य म्हणतात. म्हणजे हे पुरावे स्वतः गुन्हा नाहीत, पण ते आपल्या गाभाऱ्याकडे, त्या मूळ प्रश्नाकडे थेट बोट दाखवतात. ते त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करतात. आता बघा, आपण काय केलं? आपण सुसंगत तथ्यांचे थर एकावर एक रचले आणि आता आपण हळूहळू स्तूपाच्या शिखराकडे पोचत आहोत. हे सगळे पुरावे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते त्या मूळ प्रश्नाचं म्हणजे वादग्रस्त तथ्याचं उत्तर देतात. आणि या उत्तरावरच न्यायालयाचा अंतिम निकाल ठरतो. इथे या दोन्ही संकल्पनांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. वादग्रस्त तथ्य म्हणजे काय? तर केसचा मूळ प्रश्न, ज्यावर निकाल अवलंबून आहे. आणि सुसंगत तथ्य म्हणजे काय? तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करणारे छोटे छोटे पुरावे. एक म्हणजे तुमचं डेस्टिनेशन आणि दुसरा म्हणजे त्या डेस्टिनेशनपर्यंत पोचवणारा रस्ता. आणि मग शेवटी हेच झालं.
न्यायालयाने या सगळ्या सुसंगत तथ्यांना म्हणजे पाऊलखुणा, सळी, खरेदी या सगळ्यांना एकत्र जोडलं आणि निष्कर्ष काढला की ही पुराव्यांची साखळी इतकी मजबूत आहे की ती बबनला दोषी ठरवण्यासाठी पुरेशी आहे. आपला न्यायाचा स्तूप पूर्ण झाला आणि सत्य स्थापित झालं. तर आपण हा न्यायाचा स्तूप कसा बांधला हे तर पाहिलं, पण आता या स्तूपाची रचना, त्याची ब्लूप्रिंट काय आहे ते पाहूया. यातून आपल्याला कळेल की एक चांगला कायदेशीर युक्तिवाद कसा तयार केला जातो. हे कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना कोणाला या विषयात रस आहे त्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कोणताही मजबूत कायदेशीर युक्तिवाद या 5 पायऱ्यांवर उभा असतो. सुरुवात करा प्रस्तावनेने. मग दोन्ही संकल्पना म्हणजे वादग्रस्त तथ्य आणि सुसंगत तथ्य यांची सविस्तर माहिती द्या. त्यानंतर त्यांच्यातला फरक स्पष्ट करा आणि शेवटी एक ठोस निष्कर्ष द्या. हीच रचना कोणत्याही युक्तिवादाला अगदी भक्कम बनवते. आणि हे सगळं जर एका वाक्यात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की वादग्रस्त तथ्य हे आपलं अंतिम ध्येय आहे, आपलं साध्य आहे, आणि सुसंगत तथ्य हे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे, म्हणजेच साधन आहे. जेव्हा साधन आणि साध्य एकत्र येतात तेव्हाच सत्यापर्यंत पोहोचणं शक्य होतं. चला, आजचं विश्लेषण आपण इथेच थांबूया. पण जाता जाता एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत. तुम्हाला काय वाटतं, एखाद्या केसमध्ये माणसाच्या भावनांना म्हणजे राग, प्रेम, मत्सर किंवा भीती यांना कधी कायदेशीर पुरावा म्हणजेच सुसंगत तथ्य म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं का? विचार नक्की करा.